अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधून मशाल हे निवडणूक चिन्ह घेऊन सुशिक्षित आणि समाजाभिमुख उमेदवार डॉ. श्रीकांत चिमटे यांनी निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. अहिल्यानगरच्या राजकारणात डॉ. श्रीकांत चिमटे हे नाव गेल्या 3 दशकांपासून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सक्रिय आहे. आरोग्य शिबिरे आणि शारीरिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. याच सामाजिक बांधिलकीच्या जोरावर यंदा ते निवडणूक लढवत असून प्रभाग 16 मध्ये त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माजी मंत्री अनिल राठोड यांची कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख असल्याने या प्रभागातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. विशेषतः हिंदू हृदय सम्राट अनिल राठोड यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या प्रभागात यंदाची लढत वर्षानुवर्षांचे दुर्लक्ष विरुद्ध नव्या दमाचा विकास अशीच होणार असल्याचे स्पष्ट होत असून मशाल चिन्हाभोवती तरुण आणि महिला मतदारांची मोठी गर्दी जमताना दिसत आहे. मी डॉक्टर चिमटे श्रीकांत प्रभाग क्रमांक मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी करीत आहे आणि परमेश्वर कृपेने आणि ईश्वर कृपेने माझा अनुक्रमांक देखील 1 आलेला आहे. त्यामुळं मला जी उमेदवारी मिळाली यामागे फार मोठी पार्श्वभूमी आहे. कारण मी इयत्ता 6वीपासूनच एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून घडलेलो आहे. कारण मी पाथर्डी शहरात शिकत असताना हिंदुत्वाशी जोडला गेलो आणि हिंदुत्वाचे विचार आणि संस्कार या विचाराला माझी सुरुवात झाली. आणि मी जेव्हा नगर शहरात आलो तेव्हा खऱ्या माझ्या जीवनाला एक शिवसेनेमध्ये पुष्टी मिळाली. माजी मंत्री शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांचे विचार आणि संस्कार या विचारात मी घडलो वाढलो आणि गेले 30-35 वर्षे त्यांच्या विचारांनी मी प्रेरित होऊन त्यांनी मला अगदी मुलासारखं भावासारखा जीव लावला माया प्रेम दिले आणि त्यामुळे भैया या विचारापासून मी कधीच दूर झालो नाही. मला 2013मध्ये देखील भैयांनी सांगितलं होतं उमेदवारी कर. मी उमेदवारीचा अर्ज भरला. 2018 साली देखील मला भैयांनी आदेश दिला तो अर्ज भर. मी अर्ज भरला. परंतु 2018 साली भैयांनी मला सांगितलं की तू जर उमेदवारीचा अर्ज ठेवला तर आपला उमेदवाराला धक्का पोहोचू शकतो, आपल्या उमेदवाराला अडचण निर्माण होऊ शकते, तेव्हा तू उमेदवारी अर्ज मागे घे. या शब्दावर मी त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेतला. मला त्यावेळी सांगितलं होतं की तुला मी 3 वर्ष स्वीकृत सदस्य करतो, तुला मी महानगरपालिकेत जे जाण्याचं स्वप्न आहे ते तुझं स्वप्न माझ्या हातून साकार होईल, काळजी करू नको. परंतु नंतर भैयानंतर माझी खरी फरफट झाली असं म्हणायला काही अडचण नाही. भैया गेल्यानंतर जो मला स्वीकृतीचा सदस्य करण्याचा शब्द दिला होता तो देखील त्या पाळला गेला नाही. आणि मी त्यापासून थोडा व्यथित झालो की आपण जे 35 वर्ष शिवसेनेमध्ये काम करतो, एक भैयाचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत आलो, तरी आपल्याला न्याय भेटत नाही. हा का न्याय भेटत नाही? माझा शिवसेना परिवारावर पूर्ण विश्वास होता आणि विश्वास आहे. आजही मला पाहिलं तर खरोखर आज भैयाच्या स्वप्न साकार झालं असं म्हणायला काही अडचण नाही. कारण भैया गेल्यानंतर मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आणि एका निष्ठावंताला एक न्याय दिला ही केडगावकरांची सुद्धा भूमिका आहे. आणि खरोखर मला वाटत नव्हतं की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या प्रभागाची उमेदवारी मिळेल. परंतु माझ्या नगर शहरातील सर्व पदाधिकारी असतील, शहर प्रमुख असतील, किरण भाऊ काळे, राजू भाऊ दळवी, शशिकांतजी गाडे सर आणि यांनी सर्वांनी हे केलं आणि माझी उमेदवारी डिक्लेअर केली. आणि खरोखर मी या सर्वांचा आभारी आहे. आणि भैयाचं जो स्वप्न होतं निरंतर समाजसेवा आणि अखंड सेवा, संपूर्ण सुरक्षा या गोष्टी मी साकार करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आत्तापर्यंत मी सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक कामं केलेली आहेत, हे केडगावकरांना माहिती आहे. जवळपास 88,000 लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून त्यांना औषध उपचार केले. जवळजवळ 1.5 लाख लोक या ठिकाणी येऊन
त्यांना नेत्र तपासणी केली, मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. तसेच अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, मोफत रक्तगट तपासणी शिबिरे, हिमोग्लोबिन तपासणी शिबिरे, स्त्रीरोग बालरोग तपासणी शिबिरे, अस्थिरोग तपासणी शिबिरे, हृदयरोग तपासणी शिबिरे, मधुमेह तपासणी शिबिरे, एड्स जनजागृती शिबिरे, तसेच वसतिगृहातील मुलांसाठी जवळपास मी 5 वर्षे मोफत वैद्यकीय सेवा व औषधोपचार केले. अंगणवाडीतील बालकं असतील त्यांच्या रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, त्यांच्या सेविका असतील, मदतनीस असतील, यांना सर्वांना मी या मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ करून दिलेला आहे. आणि केडगावकर अत्यंत चांगले आहेत, सुज्ञ आहेत आणि त्याच्यामुळं माझा विजय निश्चित आहे याची मला पूर्ण खात्री आहे. कारण मी जेव्हा परिसरात फिरलो, अनेक ठिकाणी भेटी दिल्या, तेव्हा लोकांना हा खरा आनंद झालेला आहे की एक सामान्याचं लेकरू, एक सामान्याचा मुलगा आज राजकारणात येऊन चांगलं काम करील अशी त्यांना आशा अभिलाषा आहे. त्याच्यामुळं मी या केडगावकरांच्या विश्वासाला पूर्ण उतरेल याची मला खात्री आहे. कारण मी सामाजिक क्षेत्रात काम चांगलं केलेलं आहे. त्याच्यामुळं मला या केडगावकरांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे. त्याच्यामुळं इथून पुढं माझं जे स्वप्न होतं आणि भैयाचं जे स्वप्न होतं की यांनी राजकीय क्षेत्रात येऊन चांगलं काम करावं, अनेक वेळा मला उमेदवारी दिली भैयांनी, परंतु काय होतं, काही कारणामुळं त्यांना मी एक घरातला व्यक्ती म्हणून ते आदेश द्यायचे आणि कोण आदेश पाळतो हे भैयांना माहिती आहे की शिवसेना पक्ष हा निष्ठावंताचा पक्ष आहे. आणि भैयांनी मला एकच सांगितलं होतं, श्रद्धा, निष्ठा आणि सबुरी यावर विश्वास ठेव, तुला राजकीय जीवनात चांगले दिवस येतील. या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासावर मी कुठेही फाटाफुटीला बळी न पडता आज एक भैयाचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आज मी केडगावच्या जनतेसमोर जाणार आहे. आणि निश्चित मला ते मतदानरूपी आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे. मी सर्व केडगावकरांना विनंती करतो की माझा प्रभाग क्रमांक 1 मिळालेला आहे, याचा मला फार मोठा आनंद आहे. तसेच मी प्रभाग 16 मधून उमेदवारी करत आहे. सर्वसाधारण वार्ड आहे हा. तरी मी केडगावकरांना विनंती करतो की आपण आपलं बहुमूल्य मत मला देऊन मला निरंतर आपली समाजसेवा करण्याची, तशी तुमची सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती करतो. जय महाराष्ट्र. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.